प्रवास पण केला होता. खूप लहान होतं तेव्हा गेलेला पप्पांसोबत. ते झालं पार्क तिकडे उभा आहे एकदम समोर. पार्क गर्दी बघा, गर्दी ती गर्दी आहे इकडे. इकडे ऊन एवढं लागतंय ना, पावसाळा झालं का उन्हाळा झालं तेच कळत नाही. मी कॅब घातली आमच्या एवढा घाणेरडा स्कॅम झाला ना, त्या दोघं खूप उदास झाला आम्ही, कारण आमचं काम जे करायला गेलं ते काम झालंच नाही आणि हा उलटा त्या माणसावर भडकून आला आहे. तुम्ही कधी एवढ्या पब्लिकमध्ये ब्लॉग केला आहे का, केला तर प्लीज कमेंट करून सांगा. तर या ब्लॉगमध्ये जसं आपल्या फायद्याचं काय झालं नाही, पण आपल्या नुकसानाचं खूप काय झालं. आपले पैसे वाया गेले, टाईम वाया गेला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला एक कळत असेल की आपण चालू आहे अंधेरीला. कारण पार्कचे जेब्रोडचे एअरपोर्ट होते तर त्याचा AC तो बंद पडला आहे. एअरपोर्टचा जो AC तो बंद पडला आहे. तर तिकडे आम्ही कॉल केला सगळे, तर ते त्यांचं सेंटर सर्व्हिस सेंटर जे आहे ते अंधेरीला आहे, तर त्यांनी आम्हाला तिकडे बोलवलं. तर आता आपण तिकडेच चाललो आहे, मी आणि पार्थ आहे. हा बघा पार्थ पण आहे सोबत. तर आता आम्ही दिल्लीवरून ट्रेन केली. आता आम्ही इकडनं ठाण्याला जातो, तिकडून घाटकोपरला जाणार आणि मग तिकडून मेट्रो ट्रेन करून मग पुढे अंधेरीला जाणार. तर हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण ह्या ब्लॉगमध्ये आम्ही खूप मजा करणार आहे आणि अजून पण कुठेतरी फोटोशूट करायला जाणार आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आलं आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आता आम्ही ठाण्याला पोहोचलो आहे. तर इथून आता आम्ही 6 नंबरला जाणार आणि तिकडून मग ट्रेन करणार. आता आम्ही CSFT फास्ट ट्रेनमध्ये चढलो आहे. तर आता घाटकोपर स्टेशन आहे थोड्या वेळात, तर डायरेक्ट घाटकोपर स्टेशनला भेटू. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आहे घाटकोपर स्टेशनला. काल आणि मी आता इकडनं आम्ही दुसऱ्या लाईनला जातो आहे, मेट्रोसाठी जातो आहे. तर हे बघा आपलं घाटकोपर स्टेशन. मी खूप लहान असताना इकडे आलेलो, आता डायरेक्ट आजच येतो आहे. म्हणजे इकडे मी मेट्रोने कधी प्रवास पण केला नव्हता. खूप लहान होतं तेव्हा गेलेला पप्पांसोबत प्रवास केला. तर आता हा आला आहे. तर बघूया आपण पुढे काय होतं आहे, कसं होतं आहे, कुठे जायचं वगैरे मला काहीच माहिती नाही. आता आपली मेट्रोची तिकीट पण काढून झाली. तर हे बघा आपण वरती चाललो आहे. पार्थ तिकडे उभा आहे एकदम समोर. पार्थ मला नाही माहिती. दोनच आहेत का? दोनच असतात का इकडे? जेव्हा मी आलेलो ना इकडे तेव्हा एवढी अक्कल नव्हती व्हिडिओ वगैरे काढायची, तेव्हा लहान होतो मी. आता ब्लॉग वगैरे शूट करतो म्हणून. गर्दी बघा, गर्दी ती गर्दी आहे इकडे.
मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे अंधेरी स्टेशनला. हे बघा स्टेशन पूर्ण. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे अंधेरी स्टेशनवर. तर इकडनं आपल्याला ईस्टला जायचं आहे आणि तिकडे मग आपल्याला तो कुठला तरी रोड आहे तिकडे जायचं. तर आपण पुन्हा ब्लॉग एंडपर्यंत. चकाला रोड स्टेशन आहे बघ. हे स्टेशन आहे ना. हां आपण इथं आहे. आपण इकडे चकाला रोड ईस्ट ना. ईस्ट साईडला असेल. इकडे चकला रोड कुठे आहे रे. द्रुतगती मार्ग. आता आम्ही चाललोय काय चकाला रोडला. ते पण रिक्षाने वगैरे नाही चालतच चाललं. जवळ आहे ना तसं पण. 10-15 मिनटं आम्ही चालत आलो आणि अजून 13 मिनटं दाखवतात इकडून पोचायला. किती आम्ही चालत आलो लांब बघा. त्याच्यापेक्षा आम्ही ते आधीच्या स्टेशनवर उतरलो ना तिकडनं फक्त 10-20 मिनटाच्या अंतरावर होतं. इकडे ऊन एवढं लागतंय ना. पावसाळा झालं का उन्हाळा झालं तेच कळत नाही. मी कॅब घातली. हा बघा घामाने ओला झाला आहे पूर्ण. आणि हे बघा ते स्टेशन. आम्ही खरं तर इकडेच उतरायचं होतं आम्हाला, पण आमच्या लक्षात नाही राहिलं आणि मी फालतूरीवरून पुढे गेलो. आता आम्ही एक्झॅक्ट आमच्या लोकेशनवर पोचलो आहे. फक्त 1-2 मिनटं चालत गेल्यावर पुढे भेटेल. पण मला वाटत नाही तिकडे आपल्याला ब्लॉग शूट करायला भेटेल. जर भेटला तर नक्कीच ब्लॉग शूट करेन. मित्रांनो आमच्या एवढा घाणेरडा स्कॅम झाला ना. त्या लोकांनी पण आहे ना जुना ॲड्रेस देऊन ठेवला आहे त्या म्हणजे ॲमेझॉनवाल्यांनी. आम्ही आता त्या ॲड्रेसवर पोहोचलो. तिकडे आम्हाला बोलतात की ती कंपनी कधीच गेली. त्याला मी परत फोन केला तर त्याने मला दुसरं लोकेशन दिलं. तर आता जाऊन बघू तिकडे काय होतं ते. आणि परत चालून आमच्या दोघांची पण हालत एवढी बेकार झाली आणि दोघांचे पाय दुखते लागते खूप. विहीर आहे ही विहीर. आणि इकडे अन्नपूर्णामध्ये यायला बोलले. काय आम्ही ॲड्रेस शोधून एवढे कंटाळलो आणि आता बघू पुढे काय कुठे भेटतंय ते. ही आहे ती बिल्डिंग. मला वाटलं काहीतरी ऑफिस वगैरे असेल पण तसं नाही. इकडे बिल्डिंग आहे. इकडे बिल्डिंग आहे. तर बघूया आता वरती पुढे काय कसं सीन होतं ते. फर्स्ट फ्लोअरवर कुठे बोलली लेफ्टची लाईट लेफ्टला बघू आपण इकडे. हां हे बघा झेब्रॉनिक झेप केअर म्हणून. तर इकडे आपण आतमध्ये आम्ही इकडे ऑफिसमध्ये आलो ना. एअरपोर्ट्स ते घेतले. ते लोक चेक वगैरे करणार आहेत. 2-3 दिवसानंतर येणार बोलले. मला तर त्या लोकांना ट्रस्ट पण होत नाही की एअरपोर्ट्स रेट समजावं. कारण माझे पैसे पण सॉरी माझे बोलतोय पार्कचे पैसे आणि पार्कचे एअरपोर्ट्स दोन्ही पण तिकडे देत. तर मला थोडे धुकधुक होते. त्याला पण धुकधुक होते. तरी पण बघू आता पुढे काय होतं. आणि आम्ही लोक एवढे कंटाळलो आहे ना. खरंच आम्ही सकाळपासून एवढे फिरले आणि आता एवढा आमच्यासोबत घाणेरडा पचका झाला आहे. तर त्याला आपण आता निघूया इकडनं. सगळ्यात पहिले ॲमेझॉनवाल्यांना फोन करतो. त्या लोकांनी चुकीचा ॲड्रेस दिला आम्हाला. ह्या लोकांची त्याच्यात काहीच चुकी नव्हती. त्यांना पहिला फोन लावून त्यांना विचारतो त्यांनी असं का केलं म्हणून. आता आम्ही आलो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि इकडनं आता मेट्रो करून परत जातो आहे रिटर्न. हा बघा आपला मित्र यांचे दोघं खूप उदास झाला आम्ही. कारण आमचं काम जे करायला गेलं ते काम झालंच नाही आणि हा उलटा त्या माणसावर भडकून आला आहे. बघूया काय होतं पुढे. परत 2-3 दिवसांनी बोलवणार आहेत आपल्याला ती लोक. तर मित्रांनो तुम्ही कधी एवढ्या पब्लिकमध्ये ब्लॉग केला आहे का? केला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही हा ब्लॉग बघितला असेल. या ब्लॉगमध्ये जसं आपल्या फायद्याचं काय झालं नाही पण आपल्या नुकसानाचं खूप काय झालं. आपले पैसे वाया गेले. टाईम वाया गेला. आम्ही थकलो आहे भडकलो. आम्हाला खूप म्हणजे काय एवढे डोकं एवढं फिरलं ना आमचं पार्कचं आणि माझं. इकडे येऊन असं टाईम वेस्ट झाला. आणि त्या लोकांनी ॲड्रेस पण चुकीचा झाला. तर त्या त्यांची चुकी नव्हती. ॲमेझॉनवाल्याची चुकी होती. त्यांना आम्ही फोन करून बोललो खूप काय. तर हा ब्लॉग मी आता एंड करतो. कारण आता इकडं घरी जाणार तिकडे दाखवण्यासारखं काहीच नाही. खूप थकलो आहे मी. तर हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.